नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बुलेटिनच्या सुरुवातीला संपूर्ण देशासाठी अभिमानाची असलेली बातमी आहे. भारताने अंतराळात स्ट्राईक करून सर्व जगाला चकित करून सोडलंय. अमेरिका, रशिया आणि चीन नंतर आता भारत हा चौथा देश ठरला आहे ज्याच्याकडे अंतराळातही मिसाईल डागण्याची क्षमता प्राप्त झाली. आणि या क्षमतेमुळे भारताने आता संरक्षण सिद्धतेत चीनला सर्व स्तरावर सारखंच आव्हान निर्माण केलंय. भारताचा अंतराळात भीम पराक्रम. अंतराळात घेतला उपग्रहाचा वेध. DRDOची जबरदस्त कामगिरी. अमेरिका, रशिया, चीनच्या पंक्तीत भारताने मिशन शक्ती फत्ते करून अंतराळातील आपल्या सामर्थ्याची पुन्हा एकदा जगाला ओळख करून दिली आहे. अंतराळात पृथ्वीपासून साधारणतः 300 किलोमीटर अंतरावर असलेल्या उपग्रहाचा क्षेपणास्त्रानं लक्ष्यभेद केला. अँटी सॅटेलाइट मिसाईल यंत्रणा या नावानं हे तंत्रज्ञान ओळखलं जातं. अंतराळातील या अतुलनीय कामगिरीमुळे भारत आता अमेरिका, रशिया आणि चीन या देशांच्या पंक्तीत जाऊन बसलाय. DRDOच्या शास्त्रज्ञांनी अंतराळात आपलं सामर्थ्य सिद्ध केलंय. असं तंत्रज्ञान ज्यांच्याकडे आहे ती तीनच राष्ट्र सध्या होती, ती म्हणजे अमेरिका, रशिया आणि चायना. पण आता भारत त्यांच्या त्या महाशक्तींच्या रांकेत जाऊन बसलेला आहे. ही अतिशय भारताच्या दृष्टीनं अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. शत्रू देशांचे उपग्रह नष्ट करण्यासाठी हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आलंय. खरं तर अंतराळात क्षेपणास्त्र पाठवणं हेच मोठं आव्हान असतं, कारण अंतराळात उपग्रहांचा वेग 5 ते 7.5 किलोमीटर प्रति सेकंद असतो. त्यामुळे उपग्रहाचा अचूक लक्ष्यभेद करण्याचं मोठं आव्हान असतं. अँटी सॅटेलाइट मिसाईलचा वेग साधारणतः ताशी 200 ते 800 किलोमीटर इतका असतो. आतापर्यंत कोणत्याही देशानं या तंत्रज्ञानाचा शत्रू राष्ट्रावर वापर केला नाही. अमेरिका, रशिया, चीन या देशांनी केवळ चाचण्या घेतल्या. जगात 1950च्या दशकापासून हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. 13 सप्टेंबर 1985ला अमेरिकेनं यात पहिल्यांदा यश मिळवलं. त्यानंतर 11 जानेवारी 2007ला चीन, तर मे 2016 मध्ये रशियानं यशस्वी चाचणी घेतली. तर भारतानं मिशन शक्ती फत्ते करून अंतराळात आपला दबदबा निर्माण केला. भारतानं चंद्रयान मोहीम फत्ते करून जगाला आश्चर्याचा धक्का दिला होता. आता मिशन शक्ती यशस्वी करून अंतराळातील आपल्या सामर्थ्याची चुणूक भारतानं दाखवून दिली आहे. भारत आज खऱ्या अर्थाने स्पेस वॉरसाठी सज्ज झाला आहे. भारताने जेव्हा चंद्रयान मोहीम राबविली होती त्यावेळेला चांद्रभूमीवरती भारताचा इम्पॅक्टर प्रोब हा तिरंगा घेऊन फडकला होता. आणि तशीच एक आठवण आज देखील होते, कारण भारताने खऱ्या अर्थाने आज अंतराळ युद्धासाठी अंतराळामध्येच तिरंगा फडकावला आहे. उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर भारतानं अंतराळात क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह पाडल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली. DRDOनं इस्रोच्या संयुक्त विद्यमानं उपग्रह वेधी क्षेपणास्त्र प्रणाली विकसित करण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र मोदींनी ज्या लगबगीनं ही माहिती दिली त्यावरून विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. बुधवारी सकाळी 11:23 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केलं, मेरे प्यारे देशवासियों. हे ट्विट वाचूनच देशवासियांच्या मनात धस झालं, कारण नोटबंदीच्या आधीही मोदी देशाला संबोधित करणार असल्याची बातमी आली आणि त्यानंतर नोटबंदीची घोषणा झाली. यावेळी मोदी नेमकं काय बोलणार, कशाची घोषणा करणार याच्याबद्दल प्रचंड उत्सुकता ताणली गेली. तब्बल 1 तासानंतर म्हणजेच 12:15 वाजता मोदींनी संबोधित करायला सुरुवात केली. यात मोदींनी अंतराळ क्षेत्रात राबवलेल्या मिशन शक्तीविषयी माहिती दिली. भारतानं अंतराळात क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह पाडल्याचं मोदींनी स्पष्ट केलं. हमारे वैज्ञानिकों ने अंतरिक्ष में, स्पेस में 300 किलोमीटर दूर LEO लो अर्थ ऑर्बिट में एक लाइव सैटेलाइट को मार गिराया है. पंतप्रधानांनी DRDOच्या मिशनची माहिती दिल्यानंतर राजकीय वर्तुळातून टीकेची झोड उठली. राज ठाकरेंनी ट्विटरवरून वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं. मात्र ही बातमी पंतप्रधानांनी सांगायची काय गरज असा सवाल उपस्थित केला. वैज्ञानिकांचं कर्तृत्व आहे हे त्यांना सांगू द्या, त्यांना प्रसिद्धी मिळू द्या असं ट्विट केलं. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी ट्विट करून DRDOच्या कामगिरीचा अभिमान असल्याचं सांगितलं, तर खोचकपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या मुद्द्यावरून काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली. ये क्षमता 2012 में
जैसा विजय सारस्वत जो उस समय के DRDO के अध्यक्ष थे, इसके बिल्डिंग ब्लॉक्स हमने हासिल कर लिए थे। और 2012 के बाद अब उन्होंने एक व्यावहारिक परीक्षण आज किया। इसके लिए DRDO के सायंटिस्ट को मुबारक। शास्त्रज्ञांच्या कार्याचं क्रेडिट मोदी घेत असल्याचा टोला ममता बॅनर्जींनी लगावला। निवडणुकीच्या काळात असा राजकीय फायदा घेणं हा आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप त्यांनी केला। आपनेही अशाच तिखट शब्दात पंतप्रधानांचा समाचार घेतला। बेहतर ये होता कि DRDO के चीफ और DRDO के और भी वैज्ञानिक प्रधानमंत्री जी के साथ बैठते और इसका ऐलान करते, लेकिन प्रधानमंत्री जी जैसा उनकी आदत है वो हर चीज का श्रेय खुद से लेना चाहते हैं और उसी होड़ में लग गए। निवडणुकीच्या धामधुमीत DRDOचं यशस्वी मिशन नाहक राजकीय वादात अडकलं। मात्र यामुळे शास्त्रज्ञांचं यश कुठेही तसूभरही कमी होत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि आता आपण बघणार आहोत बातम्या निवडणुकीच्या रिंगणातून। अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनं काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला दिलासा मिळाल्याचं चित्र आहे। कारण उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात उर्मिला मातोंडकरला उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकरनं काँग्रेसमध्ये प्रवेश केला। मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्या उपस्थितीत उर्मिलाने काँग्रेसमध्ये हा प्रवेश केला। उर्मिलाने त्याआधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली। उर्मिला मातोंडकरला उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। उर्मिलाची लढत आता भाजप नेते गोपाळ शेट्टी यांच्याबरोबर होण्याची शक्यता आहे। गोपाळ शेट्टी उत्तर मुंबईचे विद्यमान खासदार आहेत। बड़ी चीज होती है फ्रीडम। हम क्या करें, हम क्या कहना चाहे, हम किस तरह की जिंदगी जीना चाहे, उस ख्यालों का फ्रीडम, उनके स्पीच का फ्रीडम, और एक आर्टिस्ट होने के तौर पर मुझे लगता है कि ये फ्रीडम सबसे ज्यादा महत्वपूर्ण है। आज एक ऐसा वक्त आ चुका है कि इन सारे चीजों पे कहीं ना कहीं सवालिया निशान पैदा हो चुके हैं। कहीं ना कहीं बैठे बैठे लगता है कि ये क्या हो रहा है। और मुझे लगता है भारतवर्ष के बहुत सारे नागरिक, कई सारे नागरिकों के मन में ये सवाल है और बहुत कई सारे सवाल है, और उन सवालों को आवाज देने के लिए मैं इस फील्ड में उतरी हूं। कुटुंबावर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांचा प्रभाव होता। आपल्याला संविधान आणि लोकशाही या दोन महत्त्वाच्या गोष्टी मिळाल्यात असं उर्मिला यावेळी म्हणाली। फिल्मों के सितारे जब राजनीति में आते हैं तो उन्हें उनके ग्लैमर के लिए, उनके नाम के लिए, लोगों को खींचने के लिए बुलाया जाता है। ऐसा समझ है और वो गलत नहीं है। लेकिन मैं आपसे कहना चाहती हूँ, रिक्वेस्ट करना चाहती हूँ कि थोड़ी देर के लिए वो सोच बाजू में रखिए, कम से कम मेरे बारे में। क्योंकि ना मैं यहाँ चुनाव के चलते मैंने पार्टी ज्वाइन की है, ना मैं चुनाव के खत्म होने के बाद पार्टी से दूर जाने वाली हूँ। आई एम हियर टू स्टे। आई एम हियर बिकॉज आई बिलीव इन द आइडियोलॉजी ऑफ कांग्रेस। आई बिलीव इन व्हाट इट स्टैंड्स फॉर। मेरे ख्याल से आज के दौर में, जबकि केंद्र में ये पार्टी सत्ता में ना होने के बावजूद, मैं पूरे जद्दोजहद से, मैं पूरे अपने थिंकिंग, मेरे पूरे जो आचार विचार सबके साथ अगर इस कांग्रेस पार्टी से जुड़ना चाहती हूँ। मैंने मेरी जिंदगी में कोई चीज हाफ हार्टेडली नहीं की है, ना मैं ये करना चाहूंगी। बॉलिवूडमधून अनेक कलाकार राजकारणात प्रवेश करतात। माझ्या काँग्रेस प्रवेशाकडे त्याच दृष्टिकोनातून पाहू नका। निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही असं उर्मिलाने आवर्जून सांगितलं। एकंदरीतच काय तर उर्मिलामुळे मुंबईत काँग्रेसला काहीसा दिलासा मिळाल्याचं चित्र आहे। प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली। ईशान्य मुंबई लोकसभेची जागा भाजपकडे असली तरी भाजपतील इच्छुकांना चक्क मातोश्रीवर लॉबिंग करण्याची वेळ आली आहे। नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या प्रवीण छेडांनी उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली आहे। मात्र या भेटीला ईशान्य मुंबईच्या उमेदवाराची किनार असल्याची चर्चा आहे। ईशान्य मुंबईत युतीचं घोडं अडलं। मातोश्रीवर भाजप इच्छुकांचं लॉबिंग। सोमय्यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार। भाजप सेना युतीच्या लोकसभा जागा वाटणीत ईशान्य मुंबईची जागा
भाजपकडे असली तरी भाजपच्या इच्छुक उमेदवारांना मातोश्रीचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे। गेल्या आठवड्याबाजारी काँग्रेसमधून भाजपवासी झालेल्या प्रवीण छेडांनी उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट घेतल्यामुळे ईशान्य मुंबईच्या उमेदवारीवरून पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलंय। किरीट सोमय्यांना शिवसैनिकांचा विरोध पाहता भाजप सोमय्या यांच्याऐवजी अन्य उमेदवार देण्याच्या विचारात असून प्रवीण छेडांचा भाजप प्रवेश याच पार्श्वभूमीवर झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। मातोश्रीच्या लॉबिंग शिवाय ईशान्य मुंबईचं तिकीट मिळणार नसल्याची भाजपमधील इच्छुकांना खात्री असल्यामुळेच मातोश्रीवरची वर्दळ वाढली आहे। ठाकरे छेडा भेट हा त्याचाच परिपाक असल्याचं बोललं जात आहे। खरं तर या मतदारसंघातील शिवसेनेचा विरोध शांत करण्यासाठी मंगळवारी दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांसमोर किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला विरोध केला। या सगळ्या वादाला मुंबई महापालिका निवडणुकीची पार्श्वभूमी आहे। किरीट सोमय्यांनी महापालिका निवडणुकीत थेट मातोश्रीवर आरोपांची राळ उठवली होती, त्यामुळे आता शिवसैनिकांनी सोमय्यांच्या उमेदवारीची वाट अडवली असून सोमय्यांची उमेदवारी भाजपसाठी चांगलीच डोकेदुखी ठरली आहे। विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आता बातमी आहे मावळ लोकसभा मतदारसंघातून। काही दिवसांपूर्वीच आपल्या पहिल्या भाषणामुळे ट्रोल झालेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवारांच्या तोंडून आता विरोधकांची खिल्ली उडवणारी वक्तव्य ऐकायला मिळत आहेत आणि त्याचमुळे या मतदारसंघात आता उमेदवारांमध्ये वाकयुद्ध चांगलंच रंगणार हे स्पष्ट झालंय। व्यासपीठावर बसलेले आदरणीय प्रधान साहेब, श्री शेकापचे श्री जयंत पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे श्री जयंत पाटील साहेब, श्री अजितदादा पवार, श्री बालराम पाटील साहेब, आज माझं पहिलं भाषण आहे, ते पण साहेबांसमोर आणि दादांसमोर, त्याच्यामुळे काही चुकामुका झाले तर मला सांभाळून घ्या। प्रचाराच्या पहिल्याच भाषणावेळी असं गोंधळून गेलेल्या पार्थला शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलं होतं। मात्र त्याआधीही या मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी तर कोण पार्थ पवार असा सवाल उपस्थित करत पवारांनाच आव्हान दिलं होतं। माझ्या दृष्टिकोनातून कोण पार्थ पवार हा विषय, कारण माझ्या दृष्टिकोनातून या संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदार आहे आणि ते मतदार योग्य निर्णय घेतील। त्यामुळे कोण आला, पार्थ पवार आला आणि कुणी दुसरा पवार आला, तर माझ्या दृष्टिकोनातून त्याला काही फरक पडणार नाही। खरं तर बारणे यांनी उडवलेली ही खिल्ली पार्थच्या जिवारी लागली होती, पण उमेदवारी जाहीर नसल्याने तेव्हा पार्थने बारणेंना उत्तर देणं टाळलं। मात्र आता थेट बारणेंच्या वयाचा उल्लेख करत त्यांना बोलत बसू द्या, मी काम दाखवेन असं सांगत पार्थने बारणे आणि ट्रोलर्सना सणसणीत टोला लगावलाय। एवढंच नाही तर सुजय विखे आणि रणजितसिंह मोहिते पाटलांच्या पक्ष बदलासारख्या मोठ्या घडामोडींवरही पार्थने पक्षाची बाजू घेत मोठं वक्तव्यही केलंय। मला काय त्याच्यावरती बोलायचं नाही, कारण ते माझ्यापेक्षा मोठे आहेत। मला फक्त काम करायचं आहे बस। त्यांना त्याच्यावरनं म्हणजे आनंद मिळतो बोलायला, मग त्यांना मिळू दे आनंद। आपल्याला फक्त काम करायचा आनंद मिळतोय। एकीकडे बारणेंना उमेदवारी मिळूनही पक्षातूनच साथ मिळत नसल्याने त्यांची गोची झाली आहे, तर दुसरीकडे पार्थने पायी, रिक्षा आणि रेल्वेतून प्रवास करत प्रचारात वेग पकडलाय। एवढंच कशाला, इस्कॉन मंदिरात आयोजित भक्त सोहळ्यात नृत्य करून पार्थने कशाचीच कसूर सोडायची नाही असा चंगच बांधलाय। आता बघूयात बारणे या वाकयुद्धात पार्थला उत्तर देतायत की दुर्लक्ष करतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट सुशांत डुमरेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड। तर तिकडे अकोला लोकसभा मतदारसंघात पुन्हा तिरंगी लढत होतीये। प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीचा तिसरा पर्याय दिलाय। हा पर्याय काँग्रेस राष्ट्रवादीच्या मुळावर उठण्याची शक्यता आहे। आंबेडकरांनी सोलापुरातून शड्डू ठोकल्यानं सुशील कुमार शिंदेंची धाकधूक वाढली आहे, तर अकोल्यात काँग्रेसने दिलेल्या मुस्लिम उमेदवारामुळे प्रकाश आंबेडकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे। एकेकाळी काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या अकोल्यात सलग 3 वेळा धोत्रे खासदार म्हणून निवडून आले। 2014च्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्यानं निवडून आलेल्या संजय धोत्रेंना विकासाच्या मुद्द्यावर पुन्हा जिंकून येण्याचा विश्वास वाटतोय, पण त्यांच्या समोर 2 तगड्या उमेदवारांचं आणि भाजपमधल्या गटबाजीचं आव्हान आहे। जे काही कामं झाले मागच्या 3-4 वर्षात हे सरकार आल्यानंतर,
तर गेल्या जवळपास 20-25 वर्षात कामं झाले नाही तेवढे सर्वच विकासाचे कामं झाले. अनेक जनकल्याणकारी योजना आल्या, त्याची यशस्वीरित्या अंमलबजावणी झाली. 2014 मध्ये पराभूत झालेल्या हिदायत पटेल यांनाच काँग्रेसनं पुन्हा लोकसभेची उमेदवारी दिली आहे. त्यांच्या समोर पुन्हा एकदा मतविभाजनाचं आव्हान आहे. आता आमच्या समोर 2 गोष्टी आमच्या फायद्याच्या ज्याच्यामुळे आम्ही निवडणूक जिंकू शकू. एक म्हणजे या देशातला प्रत्येक नागरिक प्रत्येक क्षेत्रातला त्रस्त झालेला आहे या मोदी आणि फडणवीस सरकारला. काँग्रेस सोबत आघाडीची चर्चा फिसकटल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी आपली स्वतंत्र चूल मांडली. सोलापूर सोबत आंबेडकरांनी अकोल्यातूनही उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या अस्तित्वाची ही लढाई असणार आहे. वंचित बहुजन आघाडीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्मांना घेऊन एक मोठी आघाडी निर्माण केली, ज्यामध्ये सर्व घटकांना स्थान देण्यात आलं आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर या सगळ्या परिस्थितीला अनुसरून आणि विकास हा शेवटच्या माणसापर्यंत घेऊन जाण्याच्या उद्देशाने बाळासाहेबांचा विजय सुनिश्चित आहे या मतदारसंघामध्ये. अकोला लोकसभा मतदारसंघात जातीय आणि धार्मिक राजकारण कायम प्रभावी राहिल्यानं विकासाचा मुद्दा कायम पिछाडीवर पडला. तिरंगी लढतीमुळे तो पुन्हा मागे पडण्याची शक्यता आहे. अकोला लोकसभा मतदारसंघ हा यामध्ये जातीय राजकारण हे प्रभावी ठरतं, त्याच्यामुळे विकासाचा मुद्दा गौण ठरतो. अकोला लोकसभा मतदारसंघाचा आपण विचार केल्यास इथले काही प्रश्न मार्गी लागले आहेत, तर काही प्रश्न अद्यापही कायम आहेत. त्यामध्ये आपण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6चं चौपदरीकरण आहे, शिवनी विमानतळ आहे. ज्या सोशल इंजिनिअरिंगच्या बळावर प्रकाश आंबेडकरांनी अकोल्याच्या राजकारणात बस्तान बसवलं, तोच फॉर्म्युला घेऊन ते वंचित आघाडीच्या माध्यमातून राज्याच्या राजकारणात जम बसू पाहतायत. पण त्यांच्या या खेळीनं जशा काँग्रेस राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार आहेत, अगदी तशाच काँग्रेसच्या मुस्लिम उमेदवारामुळे आंबेडकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला. आपण पाहताय 2019चा महासंग्राम. भाजपनं लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी वॉर रूम तयार केली. पक्षाचे अनेक कार्यकर्ते एकत्र येऊन ही वॉर रूम चालवतायत. या वॉर रूमच्या माध्यमातून सोशल मीडिया आणि फोन कॉल्सच्या माध्यमातून दररोज संपर्क साधला जातोय. तर नेते आणि कार्यकर्ते यांच्यासोबत हा संपर्क या ठिकाणी साधला जातोय. लोकसभेच्या निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या नागपुरात भाजपच्या वतीनं प्रचारासाठी एक वॉर रूम तयार करण्यात आलेली आहे. आपण या वॉर रूममध्ये आहोत आणि या वॉर रूममध्ये आपण पाहू शकतो की या ठिकाणी शेकडो लोक हे फोनच्या माध्यमातून, कम्प्युटरच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून संदेश जे आहे भाजपचे ते पोहोचवण्याचं काम करत आहेत. या ठिकाणी बूथ प्रमुखांपासून नेत्यांपर्यंत आणि मतदारांपर्यंत सुद्धा सोशल मीडिया, SMS, फोन कॉल याच्या माध्यमातून या ठिकाणी काम सुरू आहे. फोनसुद्धा केले जात आहेत, टेलिकॉलरसुद्धा आहेत आणि टेलिकॉलरच्या माध्यमातून सुद्धा लिस्ट दिली जाते आणि लिस्टच्या माध्यमातून बूथ प्रमुखांपासून ते आमदारां खासदारांपर्यंत सुद्धा या ठिकाणी फोन केले जात आहेत. कार्यक्रम असतील, प्रचारसभा असतील, दौरे असतील आणि कोण शहरात येणार आहे याची सुद्धा माहिती प्रत्येक या ठिकाणी टेलिकॉलर जे आहे या टेलिकॉलरच्या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत, बूथ प्रमुखापर्यंत दररोजच्या दररोज पोहोचवली जाते. त्यामुळे आपण ही जी लिस्ट पाहतो या लिस्टमध्ये अपडेटेड नंबर घेण्यात आलेले आहे आणि गेल्या 6-7 महिन्यापासून सगळं या ठिकाणी काम सुरू होतं. डेटा आणला गेला, एकत्र केला गेला, व्हेरीफाय केला गेला आणि हा डेटा व्हेरीफाय केल्यानंतर आता काम सुरू झालेलं आहे. या ठिकाणी दिवसभरामध्ये शेकडो जणांना फोन केले जात आहेत आणि एक व्यक्ती शेकडो जणांना फोन करून शेकडो अकाउंट्स आहेत आणि त्या अकाउंट्सना त्या अकाउंट्समध्ये काय याची सुद्धा माहिती घेतली जाते आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणावरती प्रचार जो आहे तो सुरू आहे. व्हिडिओ लिप प्रशांत मोहितेसह प्रवीण मुधोळकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीच्या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. नाशिक जिल्ह्यातल्या युतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळावा या ठिकाणी पिंपळगाव बसवंतमध्ये घेण्यात आला. पालकमंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. तर नाराज असलेले हरिश्चंद्र चव्हाण यांनी मात्र मेळाव्याला न येणं पसंत केलं. तर मेळाव्यात गिरीश महाजन यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. तर निवडणूक विश्वातील प्रत्येक अपडेट अशीच आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. तुर्तास वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसह लगेचच भेटतोय सकाळी 9च्या बातम्यांमध्ये माझे सहकारी संदीप देसाई यांच्यासह. तेव्हा बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.